नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. शिवसेना शाखा प्रमुख देवा खांडेकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ त्यांच्या पार्थिवासह बिबवेवाडी पोलीस ठाण्यावर मोर्चाने धडक दिली. शिवसेनेचे अप्पर इंदिरानगर परिसरातील शाखा प्रमुख देवा खांडेकर यांच्या निर्घृण हत्येचा तीव्र निषेध करत हजारोंच्या मोर्चाने त्यांचे पार्थिव बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आणले. खांडेकर यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी करत गुंडटोळ्यांशी हातमिळवणी करणाऱ्या पोलीस यंत्रणेचा निषेध नोंदवला. खांडेकरांच्या कुटुंबियांमागे शिवसेना समर्थपणे उभी असून गुन्हेगारांना शिक्षा झाल्याशिवाय कोणालाही स्वस्थ बसून देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. संपूर्ण इंदिरानगर परिसरात कडकडीत बंद पाळून या हत्येचा निषेध करण्यात आला. देवा खांडेकर यांचे पार्थिव सकाळी 11 वाजता शिवरायनगर येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. शिवसेना संपर्क नेते गजानन कीर्तीकर, प्रवक्ते आमदार डॉक्टर नीलम गोरे, आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, माधुरी मिसाळ, जिल्हा प्रमुख शरद डमाले, नगरसेवक अशोक हरणावळ, प्रशांत बदे, राजेंद्र शिंदे, कल्पना थोरवे यांच्यासह हजारो शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. खांडेकर यांच्या पार्थिवाला भगव्या झेंड्याची सलामी देऊन ते त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांचे पार्थिव बिबवेवाडी पोलीस ठाण्यात नेण्याचे संपर्क नेते गजानन कीर्तीकर यांनी घोषित केले. अप्पर इंदिरानगर भागात 25 मार्च 2004 रोजी शाखा प्रमुख तुषार डाके आणि त्यांचे थोरले बंधू अतुल यांची विनायक कदम या काँग्रेसच्या स्थानिक नेत्या आणि 6 जणांनी तीक्ष्ण शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली होती. हवेलीचे तालुका प्रमुख पांडुरंग अंबिके यांची हत्याही झाली. आता देवा खांडेकर गेले, आणखी किती सहन करणार असा सवाल करत पोलिसांचे गुंडटोळ्यांची साटेलोटे असल्याने हे घडत आहे अशी टीका कीर्तीकर यांनी केली. पोलीस ठाण्यावर जाऊन याचा जाब विचारू असे सांगतात खांडेकर यांचे पार्थिव घेऊन सर्व नेत्यांनी देवा खांडेकर अमर रहे, मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा देत बिबवेवाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त वसंतराव सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र शिंदे यांच्याशी चर्चा केली. 6ही मारेकऱ्यांना अटक केली असून कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारांना सोडले जाणार नाही. खांडेकर कुटुंबियांना संपूर्ण संरक्षण देताना या परिसरातील गुंडटोळ्यांचा बिमोड करण्याची ग्वाही पोलीस निरीक्षक शैलेंद्र शिंदे यांनी दिली. पोलीस तपासात हलगर्जीपणा केला जातो. केस बनवतानाच कोणाला सोडायचे आणि कोणाला अडकवायचे हे पोलीस ठरवतात असा आरोप शिवसेना प्रवक्ते आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी केला. त्या म्हणाल्या, खुन्यांना सत्ताधारीच संरक्षण देतात. पोलीस आणि सत्ताधाऱ्यांचे साटेलोटे असून गुन्हेगारांना संरक्षण देणारे पोलीस अधिकारी आलटून पालटून पुण्यात 10 वर्षे ठाण मांडून आहेत असेही त्यांनी नमूद केले. गुलाबराव पोळ, रामनाथ पोकळे, त्याचबरोबर माझं गृहमंत्री आर पाटील यांचा या सकाळी मला दूरध्वनीवरून फोन आला होता. आरोपी लवकर पकडले गेले असं त्यांनी सांगितलं, पण आमचं समाधान यासाठी नाही आहे की गेली 10 वर्ष पुणे जिल्ह्यामध्ये पोलीस विभाग असो, महसूल विभाग असो, अनेक अधिकारी असे आहेत की ते सत्ताधाऱ्यांचे हस्तक म्हणून काम करत आहेत आणि जोपर्यंत त्यांच्या बदल्या होत नाहीत तोपर्यंत कधीही न्याय मिळणार नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण या गुन्हेगारांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संरक्षण देण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी किंवा सरकार करत असतं असं आमचा संताप आहे. आणि म्हणून या घटनेच्या संदर्भामध्ये जे काही घडलं याच्यात साक्ष जरी नोंदवली गेली असली, आरोपी अटक झाले असले तरी लवकरात लवकर न्याय मिळण्याबरोबर अशा प्रकारचे हल्ले करण्याची हिंमतच या पद्धतीच्या गुंडांना होता कामा नये हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून यामध्ये आम्ही श्रद्धांजली ते व्यक्त करतोय. परंतु या पुणे शहरामध्ये काय परिस्थिती आहे त्याचा सातत्याने आढावा घेतला जातोय. पण मूळ जे आहे राजकीय दबाव तो जोपर्यंत सत्ता परिवर्तनातून दूर होत नाही तोपर्यंत जनतेला संरक्षण मिळणार नाही असं आम्हाला वाटतं. चलो चले, चलो चले हम, चलो चले जिंदगी की ओर, 2 कदम जिंदगी की ओर, चलो चले 2 कदम जिंदगी से जिंदगी की ओर. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता.
समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. रोज डे सारख्या कार्यक्रमांमुळे कॅन्सरग्रस्तांचे मनोधैर्य वाढण्यास मदत होते, असे मत खासदार अनु आगा यांनी व्यक्त केलं. कॅन्सर बरा होऊ शकतो याबाबत नागरिकांना माहीत नसते, त्यामुळे कॅन्सर झाला हे कळताच कुटुंब खचते. कॅन्सरबाबत योग्य माहिती नसल्याने पथ्ये पाळली जात नाहीत, यामुळे बरा होणारा रुग्णही दगावला जातो. कॅन्सरबाबत रुग्णांच्या पालकांना योग्य माहिती मिळावी, पालकांना एकमेकांचे अनुभव सांगता यावेत, रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदतीसाठी उपयोग व्हावा यासाठी KEM रुग्णालयातील सोशल वर्क विभागाने 1994 साली प्रेरणा ग्रुपची स्थापना केली. या प्रेरणा ग्रुपच्या वतीने रोज डेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात खासदार अनु आगा उपस्थित होत्या. यावेळी डॉक्टर शीला भावे, हर्षिला मनसुखानी, डॉक्टर कन्नन आदी मान्यवर उपस्थित होते. आगा म्हणाल्या, एखादा दुर्दम्य आजार झाला आहे असं कळताच मनोधैर्य खचते. अशावेळी मानसिक मदत वाढवण्यासाठी मदतनीसाची गरज असते, त्यामुळे आजाराशी लढण्याचा आत्मविश्वास वाढतो. कॅन्सरचे नाव ऐकून भीती वाटते, पण आज कॅन्सरशी सामना करून बरे झालेल्या बालकांचे मनोगत ऐकून कॅन्सरची भीती गेली. आजाराचा भाऊ करण्यापेक्षा त्याचा सामना करण्याची गरज आहे असंही त्या म्हणाल्या. यावेळी कॅन्सरशी लढा देऊन कॅन्सरमुक्त झालेल्या 6 मुलांचा सत्कार करण्यात आला. कॅन्सरग्रस्त मुलांना रोज देऊन लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी चेटकिणीच्या जंगलात जाड्या राड्या हे नाटक दाखवण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन KEM रुग्णालयातील प्रवीण बरूचा, रोहिणी सहस्त्रबुद्धे, वनिता वेंगुलकर, मानसी बागुल, ज्योती पिल्ले, मदन पेटणकर, विजय यादव यांनी केले होते. शहराच्या पर्यावरण रक्षणाची भाषणे ठोकणाऱ्या नगरसेवकांना पर्यावरणाचे काहीच देणे घेणे नसल्याचे पुन्हा समोर आले आहे. प्रशासनाकडून या अहवालाचे मुख्य सभेत सादरीकरण पाहण्यासाठी केवळ 40 ते 45 नगरसेवकांचीच उपस्थिती होती. त्यातही 60% अधिक महिला नगरसेविका होत्या. महापालिकेच्या वतीने दरवर्षी शहराचा सद्यस्थिती अहवाल तयार करण्यात येतो. हा अहवाल मागील महिन्यात विशेष सभेत मांडण्यात आला होता. त्यानंतर या अहवालाचे सादरीकरण करण्याची मागणी काही नगरसेवकांनी केली. त्यानुसार खास सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी पर्यावरणाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. मात्र संपूर्ण सादरीकरणासाठी केवळ 41 नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर सादरीकरण संपताना 17 ते 18 नगरसेवकांनी नावासाठी आपली हजेरी लावली. महापालिकेत 152 निवडून आलेले तर 5 स्वीकृत नगरसेवक आहेत. पक्षाच्या बैठकांसाठी हे सर्व नगरसेवक महापालिकेत उपस्थित होते. मात्र त्यातील केवळ 60 या सादरीकरणासाठी उपस्थित राहिल्याचे दिसून आले. चलो चले, चलो चले हम, चलो चले जिंदगी की ओर, 2 कदम जिंदगी की ओर, चलो चले 2 कदम जिंदगी से जिंदगी की ओर. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. शुद्ध अंतःकरणाने अविरत कार्यरत राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी डॉक्टर राम खर्चे यांनी केलं.
आडकर फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा धम्मक्रांती पुरस्कार माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते विलास वाडेकर यांना डॉक्टर खर्चे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आणि फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद आडकर, विश्वस्त ॲडव्होकेट मकरंद आडकर व्यासपीठावर उपस्थित होते. सन्मान चिन्ह, पंचा आणि सत्यशोधकी फेटा असे पुरस्काराचे स्वरूप होते. हे पुरस्काराचे 3रे वर्ष आहे. डॉक्टर खर्चे म्हणाले, गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले परिवर्तनाचे कार्य करत असताना तात्पुरते अपयश आले तरी शुद्ध अंतःकरणाने अविरत कार्यरत राहणे आवश्यक आहे. दलित, भटके, विमुक्त आणि वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी समानता, माणुसकी मनात ठेवून स्पष्ट उद्दिष्टाच्या दिशेने अविरत प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही डॉक्टर खर्चे यांनी यावेळी सांगितले. राजकारण्यांनी भटक्या विमुक्तांचा उदरनिर्वाह, निवासासारख्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केल्याची टीका खोरे यांनी यावेळी केली. दलित, वंचित, माकडवाले, भटक्या समाजातील 40% लोकसंख्या आज पुणे शहरातील झोपडपट्टीत राहत आहे. मात्र झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा राजकारण्यांनी विचका केला आहे. वंचितांच्या उत्थानाचे महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून पुन्हा नव्याने चळवळ उभारणे आवश्यक आहे, असे खोरे यांनी नमूद केले. चलो चले, चलो चले हम, चलो चले जिंदगी की ओर, 2 कदम जिंदगी की ओर, चलो चले 2 कदम जिंदगी से जिंदगी की ओर. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. वृत्तपत्र छायाचित्रकारांसह हौशी छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन चक्क रस्त्यावरच भरवण्यात आलं होतं. प्रदर्शन भरवणं आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखं नाही आणि शिवाय प्रदर्शन जर आर्ट गॅलरीत असेल तर ते पाहायला येणाऱ्यांची संख्याही मर्यादित. म्हणूनच अभिजित पाटील या युवा छायाचित्रकाराच्या डोक्यात रस्त्यावरच प्रदर्शन भरवण्याची कल्पना आली आणि ती कल्पना त्याने सहकार्यांच्या मदतीने यशस्वीरित्या पूर्णत्वास नेली. सडक छाप नावाने त्याने गरवारे ब्रिज येथील भुयारी मार्गाच्या भिंतीवर फोटो लावून प्रदर्शन भरवले. त्याला वृत्तपत्र छायाचित्रकारांसह हौशी छायाचित्रकार आणि व्यावसायिक छायाचित्रकारांनी चांगला प्रतिसाद दिला. जवळपास 30 छायाचित्रकारांनी काढलेली 100 ते 150 छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली. यापूर्वी अशाच प्रकारचे प्रदर्शन तुळशीबाग येथे भरवण्यात आले. या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. येणारे जाणारे लोक हे फोटो पाहण्यासाठी हमखास थांबत होते. यापुढेही छायाचित्रकारांना व्यासपीठ मिळावे म्हणून 4 महिन्यातून एकदा अशा प्रकारचं सडकछाप प्रदर्शन भरवण्याचा मानस असल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स.
तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850